देश माझा मी देशाचा यातच राष्ट्राभिमान आहे. त्या वीर जवानांना वीर पोलिसांना 26/11 या दिवशी वीर मरण आलं होतं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतोय. भारतीय सीमेवर जे तैनात असतात सैनिक त्यातीलच एक नेतृत्व म्हणून आपल्या शहापूर तालुक्याची एक आणबान शान जयदीप विशे सर या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेला. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग सन 2020 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. इंडियन आर्मी जवान जयदीपजी विशे यांचं शुभागमन होत आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन राजेश मडके आणि नॉन स्ट्राईक एंडला चेतन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज पद्माकर विशे. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल हलक्यात कट केला, पॉइंटला बीट करून बॉल निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. धन्यवाद. आदरणीय जयदीपजी विशे यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं शब्दसुमनांनी एसपीएलच्या वतीनं स्वागत करतोय. पहिल्याच बॉलवर 4 धावा. एक सुपर फटका पाहायला मिळाला राजेश मडके यांच्या पॅटमधनं. ओव्हर द विकेट सज्ज होतात. नेक्स्ट बॉल पद्माकर विशे ऑन साइड ला अक्रॉस द पॅटने खेळलाय. गॅप मधनं हा बॉल देखील निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. बॅट्समन राजेश मडके यांच्या पॅटमधनं हा एक दमदार चौकार. चषक मोठ्या मानाचा वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय. मानाची सन्मानाची स्पर्धा शेंद्रून प्रीमियर लीग 2020 गौरवशाली तिसरं पर्व या स्पर्धेचं आपण पाहत आहे. ऑन साइड ला वॉटर स्ट्रोक स्लॉक स्वीप आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन राजेश मडके यांच्या बॅटमधनं हा क्रॅकिंग शॉट. षटकार. समझ में आया क्या? थँक्यू. आणि प्रत्येक षटकारास अनिल दांडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे शिरगाव संघाच्या खेळाडूंना. त्यामुळे मात्र 500 रुपयाचे मानकर या ठिकाणी ठरलेत. राजेश मडके सर. एक जबरदस्त फटका षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला 2 बॉलवर 2 चौकार. तिसऱ्या बॉलवर एक षटकार. दिवस क्रमांक 7 एक चांगली लढत आपल्या समोर आपण पाहत आहे. अंकुश स्पोर्ट्स मासवणे विपक्ष जय हनुमान शिरगाव. यानंतर लढत आपण पाहू शकाल रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि आई गावदेवी गिगाव या 2 संघादरम्यान. आणि अंतिम लढत असेल आजच्या दिवसातली संदेश स्पोर्ट्स चेरवली विपक्ष जय हनुमान शिरगाव. पहिल्या 3 बॉलवर आक्रमकता पाहायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी चालू ठेवले जय हनुमान शिरगाव संघाच्या फलंदाजांनी. 2 चौकार 1 षटकार. मॅच बॉल या ठिकाणी येतोय. प्रेक्षकांचा आभार. आपण बॉल परत या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलात. ओव्हर पिच बॉल. हा देखील बॉल निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. शेंद्रून गावानं चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज
आक्रमकता हे तुमचं संरक्षण करण्याचं महत्वपूर्ण साधन असतं. तीच आक्रमकता, तोच अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे, फुल लेनचा बॉल. यावेळी मात्र सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये येणाऱ्या प्रत्येक चेंडूला बाहेर फेकायचं नसतं, तर काही बॉलला सन्मान देखील द्यायचा असतो. आणि मात्र बॉलच्या मेरिटवर खेळतात. हा बॉल खूप चांगला होता, त्याला सन्मान दिलाय. गुड बॅटिंग. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न, पंच या ठिकाणी वळतायत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, एक्स्ट्राने ते मिळतीये. 2 चौकार 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडासा दबाव आहे गोलंदाज पद्माकर विशेवर, आणि त्याचा परिणाम आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळाला. हा फटका देखील खूप चांगला आहे. गॅप मध्ये वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गुड बॅटिंग. थँक्यू. स्कोर कार्ड व धाव संख्या 25 धावा, 25 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. खूप चांगली सुरुवात अटॅकिंग क्रिकेट. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना राजेश मडके सरांच्या बॅटमधनं 3 चौकार 2 षटकार 1 डॉट बॉल 1 एक्स्ट्रा रन वाईटची, आणि एकंदरीत स्कोर कार्ड धावा संख्या 25 धावा. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. तुषार विशे सातत्याने संघर्ष करतो हा खेळाडू. गेली अनेक वर्ष या संघाला बरोबर घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यावर एखादा खेळाडू काहीच करू शकत नाही. प्लेइंग 11, तुमचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, सर्वांकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. काही जणांकडनं बॅटिंग, काही जणांकडनं बॉलिंग, तर काही जणांकडनं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. या तिन्ही आघाड्यांवर ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळेस मात्र विजय तुमच्या हातात असतो. दरम्यान येतोय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा चौकार. एकोणतीस धावा, 29 ऑन स्कोरबोर्ड. एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हा फटका ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू फेकी करतात, तोपर्यंत मिळते ती इथे एक धाव. तुषारनं कमबॅक केले. 3 बॉलवर खर्च केला आतापर्यंत 5 धावा. 30 ऑन स्कोरबोर्ड. स्ट्राईक एंडला राजेश मडके सर येतात, ज्यांच्या माध्यमातून एक चांगली इनिंग आपण आतापर्यंत पाहतोय. 6 बॉल आणि वैयक्तिक 25 धावांवरती खेळतात. लाऊड अपील करतायत, परंतु त्या ठिकाणी पंच सहमत नाहीत. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक तुषारच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी हा खेळाडू संघर्ष करतोय, परंतु मागच्या सामन्यापासून गोलंदाजी खूप चांगली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आला होता तब्बल 25, आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलवर धावा करण्यात यश आलं ते फक्त आणि फक्त 5. कमबॅक करणारं षटक आहे अंकुर स्पोर्ट्स मासवणे संघासाठी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा आल्यानंतर कुठेतरी धावगतीवर अंकुश लावणं गरजेचं होतं, आणि ते काम या षटकामध्ये तुषार विशेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुषार सज्ज होतोय राऊंड विकेटने. सेकंडला बॅट्समन एक्सपिरियन्स कंपानर राजेश मडके.
ऑन साइडला वेट केलाय, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युशन. गॅप मध्ये हा फटका खेळला आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. 36 धावा या षटकाराच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग, जबरदस्त नॉक आणि आज मात्र वेगवेगळ्याच मूड मध्ये फलंदाजी करतात. हा आला तो तिसरा षटकार. 1500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झाले ते राजेश मडके सरांना. प्रत्येक षटकारास 500 रुपये अनिलजी दांडकर साहेबांच्या फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय जयदीपजी विशे, इंडियन आर्मी, जे सध्या भारतीय जवान सेवेत कार्यरत आहेत, त्यांचा यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. या स्पर्धेचे उपाध्यक्ष आदरणीय जितूजी पाडोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह, त्यासोबतच मायेची शाळ देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान आमच्या व्यासपीठावर आपण करायचा आहे. कारण आपले जवान आहेत सीमेवर, म्हणून आपण सुरक्षित आहोत आपल्या देशात. लाख लाख सलाम, सॅल्यूट असेल सर्वांना. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतात गोलंदाज रोहित विशे. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 42 धावा. 21च्या सरासरीनं इथे धावफलक सुरू ठेवलाय. स्ट्रायकिंगला 5 पॉइंट चेतन, 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा दफलक आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळला, सुरेख फटका. बॉल निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतनच्या बॅटमधनं स्टँडर्ड डिलिव्हर, दर्शनीय फटका, चौकार. धावा, 46 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, मॅग्निफिसंट बॅटिंग. एक धाव कंप्लीट केली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचले होते. लेग बाय चेशर पंचांचा येतो एक सिंगल. खेळपट्टीवरून धावायचं नाहीये, विनंती असेल फलंदाजांना. एक सिंगल मिळते. स्कोर कार्डवर धावा संख्या सरकते पुढे 47 धावा. हा फटका देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉलवर सलग हा तिसरा षटकार. राजेश मडके ऑन फायर. स्कोर कार्ड बदलाव संख्या 53 धावा, 53 ऑन स्कोर बोर्ड. काय जबरदस्त नॉक. येस, 5 षटकार लगावलेत. 2500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालंय सन्माननीय अनिलजी दांडकर साहेबांच्या माध्यमातून. एक धाव इथे मिळते. एक शतक लगावण्याचा मानस असेल, कारण आतापर्यंत 11 चेंडू फेस केलेत आणि 11 चेंडू मध्ये तब्बल
44 धावा कोट्यात. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त नॉक. फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये खेळत आहेत. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. धावसंख्या धाफळगावमध्ये 58 धावा. गुड बॅटिंग, जबरदस्त नॉक. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. स्विच इटचा हा बॉल गॅप मध्ये थांबणार नाहीये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल देखील निघून जातोय. चौकार. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. जी आक्रमकता सुरू आहे त्या आक्रमकतेमध्ये सातत्य ठेवण्यासाठी हा निर्णय इथे राजेश मडके यांच्या माध्यमातून आपला पाहायला मिळतोय. 5 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या लगावली गेली धाफळकावर. तब्बल 62 धावा, 62 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. पहिल्या विकेटसाठी तब्बल 62 धावांची एक अभेद्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि राजेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुषार येतात गोलंदाजी मार्कवर. हा फटका, वॉट अ स्ट्रोक. दर्शनीय फटका, नेत्रदीपक फटका, मंत्रमुग्ध करणारा फटका, क्लासिकल फटका. जेवढी नावं द्यावी तेवढं कमी. चौकार. सुनील बोंडुले, मनोहर पाटोले, दोघं लाभलेत मोलाचे स्पॉन्सर. राम पाटोले दादा. थँक्यू. मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॅकफुटला थांबले, कट केला बॉल इनफिल्डच्या वरून. आणि अशा प्रकारे फटके क्रिकेटमध्ये एक पर्वणी असते प्रत्येक प्रेक्षकासाठी. चौकार येतोय. 12 बॉल वैयक्तिक 48 धावांवर खेळतात. वॉट अ नॉक. अर्धशतकाच्या अगदी जवळ. 66 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट दाखवायचे आणि टाळ्या होऊन जाऊ द्या. 13 बॉल 53 धावा. वॉट अ नॉक. जबरदस्त बॅटिंग. कॅश प्राइज लागू झालाय. हा फटका ऑन साइडला फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. इथे 2 धावा कंप्लीट केल्या तर तुषारनं मात्र संधी निर्माण केली होती. एफर्ट चांगला होता परंतु इथे 2 धावा कंप्लीट मिळतात. स्कोर कार्डवर धावा संख्या 74. षटक क्रमांक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4था हायलाइट पाहतो की काय अशा प्रकारे मात्र मैदानामध्ये खेळी होती. बॉल द्यायचा आयोजक जितू पाडोसर. बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. चौऱ्याहत्तर धावा धाफळकावर. जबरदस्त नॉक. ओव्हर पिच बॉल उंच गेलाय. डिस्टन्स देखील कव्हर करेल. बॉल सरळ टॉस बॉक्सला सलामी देणारा राजेश मडके सरांच्या बॅट मधनं हा येणारा एक वादळी षटकार. त्यांनी घेतलंय अंगावर
वॉट अ नॉक. 7 षटकार 4 चौकार. धावसंख्या धाफळगावला पाहायला मिळते 80 धावा. वॉट अ बॅटिंग. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक. डन 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 आणि बॉल. इथे मात्र जबरदस्त एफर्ट. शेवटच्या क्षणाला एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आणि त्यांना पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. 4 धावा. एफर्ट, व्हेरी गुड एफर्ट. अमोल होते त्या ठिकाणी. जबरदस्त एफर्ट. वैयक्तिक 65 धावांवर खेळत आहेत. एक शतक नक्कीच लगावेल का. स्विच इट. फुल टॉस. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाटोले सचिव आधार सुभाष भालिंबे दादा लैका सदा पाठीशी असतो खंबीर. जायचं स्वतः गोल क्षेत्ररक्षक आपण जायचं स्वतः बॉल तो आणायचा. या चौकाराच्या सहाय्यानं धाफलकावर धावा 88 धावा. 4 ओव्हरचा खेळ झाला. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि वैयक्तिक 69 धावांवर खेळतात. एकूण 70 धावांवर खेळतात. जर या ठिकाणी एक शतक लगावायचं असेल एसपीएल मध्ये तर त्यासाठी 31. आणि या ठिकाणी या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष राममामा पाटोळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 3रा पर्व आहे आणि 3ऱ्या पर्वामध्ये अजून एकही शतक लागलेलं नाहीये आणि ते शतक या ठिकाणी लावण्याचा विक्रम करतील का. एक्सपिरियन्स कंपनी राजेश मडके. एक ड्रिंक्स ब्रेक्स. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मॅन कडे एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी. स्कोर कार्ड धावा संख्या 88 रन्स. चेतन ऑन स्ट्राईक. सातत्यानं जितके जास्त बॉल राजेश येतील शतकाची आशा तितकीच वाढेल आणि चेतन दुसऱ्या बाजूला स्ट्रायकरला यावी. पद्माकर गोलंदाजी मार्कवर आपला दुसरं षटक घेऊन सज्ज होईल. हा बॉल फटका हवेत. एकच धाव त्या ठिकाणी घेतात कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल या संपूर्ण इनिंग मध्ये राजेश मडके सरांचा. 3 वर्षामध्ये हे पहिलं शतक. सत्तर धावा आणि पहिल्या विकेट साठी विक्रमी पार्टनरशिप पाहायला मिळते. तब्बल 89 धावांची ही पार्टनरशिप अभेद्य भागीदारी. हा फटका ऑन साइडला. इथे देखील बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. धावफलक 93. 7 चौकार 7 षटकार. जबरदस्त बॅटिंग. मॅग्निफिसंट नॉक. प्रेक्षक देखील या ठिकाणी उत्सुक झालेत एक शतक बघण्यासाठी. ओव्हर पिच बॉल डाऊन द ग्राउंड. खूप वेगाने आले बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 2 बॉलवर 2 चौकार. नऊ धावा धावफलकावर. 19 बॉल 77 धावांची जबरदस्त इनिंग. लेग ब्रेक बॉल होता. पंच वळतायत. येस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळते स्कोर कार्ड वर. एक एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावा संख्या धावफलक 98 धावा. 98 रन्स.
फटका इथे थोडस फसलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोर कार्डवर धावा संख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा संख्या 99 धावा. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज चेतनच्या बॅटमध्ये देखील 4 चौकार आपण पाहिलेत. तो देखील वैयक्तिक 18 धावांवर येतोय. चांगली साथ त्याने दिली आतापर्यंत. व्हॉट अ स्ट्रोक. पल्लू स्कूप. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतकीय भागीदारी टाळ्या होऊन जाऊ द्यात. 100 धावांची अभेद्य पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. थँक्यू. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. 103 धावा. 5वा चौकार चेतनच्या बॅटमधनं आणि एकंदरीत 7 चौकार ती राजेश सरांच्या बॅटमधनं. एकंदरीत 12 चौकार आणि 7 षटकार. चौकार षटकारांची डील या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अख्खू टप्प्याचा हा बॉल बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी पंच समाप्त झालंय. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावा संख्या 103 धावा. दरम्यान सन्मान्य संजयजी पाटोळे यांचा शुभागमन होत आहे. यायचे आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या SPL व्यवस्थापन समितीच्या वतीनं. वीस बॉल मध्ये वैयक्तिक 78 धावांवर नाबाद खेळतात मैदानाच्या आतमध्ये. काल 88 धावांच्या स्कोरवर कल्पेश बाद झाला होता आणि आज मात्र SPL 2020चा एक हाय स्कोर बनवण्याचा विक्रम इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ही संधी आहे राजेश मडके सरांकडे. 12 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर अमोल येत आहेत. 103 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अभेद पार्टनरशिप 103 धावांची. 78 धावा धावफलकावर. वैयक्तिक कुठला गेला आहेत. हा फटका अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न होता. पंच वळतात. येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ते टोटल मध्ये ऍड केली जाईल. एक धाव मिळते स्कोर कार्डवर. धावा संख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा लागवला गेला त्यापर्यंत 104 धावा. ऑन साइडला परफेक्ट एक्झिक्युशन. प्रॉपर टायमिंग. बिग हिट. बॉल खूप दूरवर जाऊन पडलाय. हा येतो षटकार. थँक्यू. प्रेक्षक वर्ग आपला आभार व्यक्त करतोय. आपण बॉल आमच्यापर्यंत पोहोचवलात. जबरदस्त बॅटिंग. 21 बॉल 84 धावा. 8 षटकार 8 चौकार. आठसक 845 4,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलंय ते राजेश मडके सरांना. सन्माननीय अनिलजी दांडकर साहेबांच्या माध्यमातून बॉल द्यायचा आहे. आयोजक आला. मॅच बॉल आलाय. आभार आहेत प्रेक्षक वर्ग आपला. आपण मॅच बॉल आमच्यापर्यंत पोहोचवलात. एकही विकेट अजूनही पडलेली नाहीये. षटक क्रमांक 6 व सुरू आहे. जबरदस्त पार्टनरशिप. 110 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. पहिल्या बॉलवर एक षटकार. वैयक्तिक 21 बॉल 84 धावा. आखू टप्प्याचा बॉल. त्यावर लाभ इथे उठवता आला नाहीये. मिस होत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता. आणि जर सेंचुरी लगावली तर अजून 1100 रुपये. एकंदरीत 5100 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. सन्माननीय अनिलजी दांडकर साहेबांच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा बॉल. फटका फसलाय.
दोन खेळाडू परंतु दोघांच्या मध्ये जाऊन बॉल पडलाय आणि इथे मात्र एक्झॅक्टली दोघांना माहीतच नव्हतं की बॉल नक्की आलाय कुठे. 2 धावा. स्कोर कार्ड पुढे सरकतो. 112 धावा, 86 धावा वैयक्तिक. चांगला बॉल परंतु इथे बीट होत आहेत. यष्टीरक्षक बीट होत आहेत. क्षेत्ररक्षक त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावी 2 धावा मिळत आहेत. पंच इशारा करतील 22च्या स्वरूपात धावा आहेत आणि या 2 धावसंख्येबरोबर धावफलक पुढे सरकतो. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 114 धावा. 24 बॉल आणि 86 धावांची इनिंग साकारली आहे. कालच्या दिवसामध्ये वैयक्तिक 88 धावा कल्पेश जाधवने बनवल्या होत्या. हा बॉल सोडून दिला आहे. पहिलं लाईन यस इट इज अ वाईट. पंच इशारा करतात एक वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मिळते. 115 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 115. हाफ ट्रॅकर चौकार. थँक्यू. 90 धावांवर खेळता शेवटचा बॉल आहे 6व्या षटकातला. अजूनही 7 बॉलचा खेळ आहे. हायस्ट टोटल केली आहे या एसपीएल ची. ऑन साइडला षटकार. ग्रेट नॉक. टाळ्या उजवतात प्रेक्षक. 96 धावांवर वैयक्तिक. जबरदस्त बॅटिंग डीजे. थँक्यू डीजे. 9 षटकार 9 चौकार. 25 बॉलचा सामना केलाय आणि तब्बल 96 धावांवर खेळत आहेत आणि मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजाला त्यांना नॉन स्ट्राईक एंडलाच थांबवायचं लागेल. जर मासवणे संघाला त्यांच्या विरुद्ध सेंचुरी होऊन द्यायची नसेल तर मात्र राजेश मडके सरांना नॉन स्ट्राईक एंडलाच थांबवावं लागेल. परंतु असा कोणता गोलंदाज आहे की जो ही कामगिरी करेल. एकशे 19 धावा. संयम कसा असावा. जबरदस्त खेळाडू. पा किती शांत. डाऊन टू अर्थ हा खेळाडू आहे. जबरदस्त नॉक. 96 धावांवर खेळतोय परंतु नॉन स्ट्राईक एंडला आहेत. चेतन स्ट्राईक वर आहे. चेतननं चांगलं काम केलंय कारण त्याला माहिती आहे माझा सहकार. इथे मात्र शतकाच्या पाट्यावर विक्रम रचला जाईल. इतिहास रचला जाईल कारण 3रा पर्व आणि अजून एकही शतक नाहीये. 96 धावांवर खेळत आहेत. 4 धावांची आवश्यक. चेंडू शिल्लक आहे ते 5. एकशे 25 धावा. 126 माफ करा. हा फटका. 1 धाव कंप्लीट केल्यासाठी प्रयत्न केला जाईल. फंबल झालेत खेळाडू. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते 98 धावांवर. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल जर शतक लागलं तर आपल्या जागेवर उभं राहून अभिवादन करून टाळा वाजून खेळाडूचं स्वागत करायचं आहे. परंतु अजूनही 2 धावांची आवश्यकता. 98 धावांवर एक जबरदस्त इनिंग. या इनिंग मध्ये तब्बल 9 षटकार आणि 9 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. दोन 2000 प्रेक्षक तब्बल हा सामना लाईव्ह पाहतात कारण त्यांना सर्वांना उत्सुकता लागली आहे. या शतकाची पहिलं शतक विक्रम रचला जाईल का. इतिहास रचला जाईल का. शेंद्रून प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये.
फटका चांगला आहे आणि शतक. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे उभं राहून टाळ्या वाजवायचे आणि राजेश सरांना विनंती असेल बॅट दाखवायची आहे आपल्या कॅमेरा समोर. स्कॅप दाखवून आपण बॅट दाखवायची आहे. एसपीएल चं पहिलं शतक या ठिकाणी आता राजेश मडके सर एक वादळी खेळी शतक पूर्ण करतायत. सर्व प्रेक्षक सलामी देतात टाळ्यांची. उत्कृष्ट नॉक. मासवणे संघाचे खेळाडू देखील त्यांचं अभिनंदन करतात. वॉट स्पिरिट, जबरदस्त. याला बोलतात गेम स्पिरिट. कारण त्यांना माहिती एक जबरदस्त इनिंग, 10 चौकार 9 षटकार, वैयक्तिक आता किती 102 धावांवर 28 बॉल 102 धावा. वॉट नॉक. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्याचा विचार केला धावफलकावर धावा 136 आणि हायस्ट टोटल 134 धावा होत्या त्या भातसई संघाच्या. तो हायस्ट टोटल देखील मोडलाय. रेकॉर्ड ब्रेक. सर्व इतिहास या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एसपीएल 2020 मध्ये चांगला स्ट्रोक सन्मान दिलाय. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळी प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक थोडेसे फॉर्म होतात आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करतात. नाबाद 108 धावांवर खेळतात. एकशे 138 धावा आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. लोवर फुल टॉस समजू शकतो. वेगाने खेळतात क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या बॉलवर मी तिथे एकच धाव. नाबाद पार्टनरशिप टाळा होऊन जातात. अभेद्य भागीदार 139 धावा. 140 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. वॉट अ बॅटिंग. शतक लगावलंय आणि 3 पर्वामध्ये इतिहास घडवलाय राजेश मडके सरांनी. नक्कीच जबरदस्त नॉक. नेक्स्ट मॅच रमेश स्पोर्ट्स साडगाव विपक्ष आई गावदेवी गेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस साठी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा 141 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातात मासवणे संघाच्या माध्यमातून. या ऐकूयात रिकी खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. 109 धावांची वादळी खेळी सुनामी या एसपीएल वर या ठिकाणी आली होती. राजेश मडके सर गेल्या 3 पर्वातील पहिलं शतक. 28 चेंडू मध्ये शतक झळकावण्याचा महाविक्रम जातोय राजेश मडके सर. अतिशय उत्कृष्ट खेळी. राजेश मडके सर 2 मिनिटांसाठी आपण व्यासपीठावर. राजेश मडके सर 2 मिनिटांसाठी व्यासपीठावर. राजेश मडके सर शतकवीर राजेश मडके सर. ₹5,000 कॅश प्राइज दिलं जाते. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अनिलजी दांडकर सर यांच्याकडनं हे सुपूर्द केलं जात आहे. रोख कॅश 5,000 रुपयाचे बक्षीस. पहिलं एसपीएल मधलं शतक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. अनिलजी दांडकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. राजेश मडके सर एक वादळी खेळी. एसपीएल मधलं पहिलं शतक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा शिरगाव संघ. विनंती असेल आपल्याला मॅच आपल्याला स्टार्ट करायची. रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाचा कॅप्टन आणि गेगाव संघाचा कॅप्टन दोघांनी आपण टॉस साठी यायचंय.
एक अभेद्य पार्टनरशिप बघायला मिळाली. चेतन वैयक्तिक 23 धावा, 5 चौकार बघायला मिळते या इनिंग मध्ये. नॉट आउट पार्टनरशिप बिटवीन राजेश मडके सर अँड चेतन मडके. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. हा पहिला बॉल टाकण्याच्या आज जर साडगाव संघाचे कॅप्टन आपण आला नाही तर आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. गेगाव संघाचा कॅप हे साडगाव संघाचा संघनायक आपल्याला यायचं. गिगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. साडगाव संघाचा कर्णधार कृपया आपण टॉस साठी यायचंय. 140 धावांचं टार्गेट समोर आहे. पहिला बॉल जरी पडला तरी 5 धावांची पॅनल्टी दिली जाईल. लक्षात घ्यायचे साडगाव संघ. इनिंग संपली आहे. क्षेत्ररक्षण देखील सजलं गेलंय. टॉस साठी आपण यायचंय. डोळ्यांचं पारणं फेडावा असा क्षण होता ज्या वेळेस राजेश मडके सरांनी बॅट वर केली आणि एसपीएल मधलं पहिलं शतक झळकावण्याचा महाविक्रम केला. नक्कीच जगदीश तारमळे सर यांनी आणि रुपेश शेरे यांनी प्रेडिक्शन केलं होतं, भाकीत केलं होतं की राजेश मडके सर आज शतक झळकावतीलच. नक्कीच ते भविष्य खरं ठरलं आणि एसपीएल मधलं पहिलं शतक झळकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. 140 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी येते तुषार आणि धनाजी. पहिला गोलंदाज येतोय शिरगाव संघासाठी अमोल. सामना सुरू होतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी प्रयत्न सक्सेस होत नाहीये. निर्धाव चेंडू. एकाहून एक सरस असे फलंदाज या मैदानावर गेले 6 दिवस आपण बघतोय. वादळी खेळी. आज मात्र ती बघायला मिळाली. शतक बघायला मिळालं. पुढचा चेंडू. एक मोठा ब्लास्ट. तुषार ओव्हर द काळवळू ढाबा बॅनर फॉर 6 रन्स. 6 धावा. तर टॉस केला जातोय गेवगाव विपक्ष साडगाव या दोन संघादरम्यान. कीच प्रेक्षक स्वयंसेवक जर असतील तर चेंडू द्यायचा आहे. टॉस जिंकलाय तो गेगाव संघानं. जास्त वेळ घेणार नाही. आपला निर्णय सांगायचा. सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेणार. येस दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय गेगाव संघानं प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रमेश स्पोर्ट्स गाव साडगाव संघाला. आणि पहिला चेंडू द्यायचा आहे. 6 धावा मिळत आहेत त्या मासवणे संघाला. नक्कीच ज्या स्टाईलनं बॅटिंग राजेश मडके सरांनी केली नक्कीच त्याच प्रकारची बॅटिंग तुषारला करावी लागेल. हा एक क्षमता आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दातच आय एम पॉसिबल हे दडलेलं असतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, परंतु त्याच दमात त्याच ताकदीत फलंदाजी करावी लागेल मासवणे संघाला. एक कठीण खूप अवघड असं आव्हान आहे. तुषार सुद्धा ती क्षमता आहे. म्हणजे जितू पाटोळे सर नक्कीच फॅन आहेत त्यांचे. तुषार मध्ये ती क्षमता आहे त्याच स्टाईलनं फलंदाजी करायची. फक्त नशिबाची साथ, प्रयत्नांवर विश्वास, स्वतःच्या मनगडातील जोर दाखवावा लागेल मासवणे संघाला. ओ पुन्हा एकदा मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषे पार पण बाउन्स ओव्हर द फॉर 4 रन्स. तुषार सुरेख फलंदाजी. धन्यवाद. आय कॅन डू इट. मी करू शकतो. माझ्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे याचा प्रत्यय दाखवतोय तुषार. ओ आता मात्र यष्ट्यांवरून चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. स्कोरर मित्र बंटी मलपेकर सर, रुपेश शेरे सुरेख सहकारी या ठिकाणी सुरू आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल. ओ कव्हरच्या वरनं मारलेला. व्हॉट अ शॉट. काही इंचानं षटकार चुकला परंतु चौकार या ठिकाणी मिळाला वासवणे संघाला. 4 धावा. तुषार जेवढे षटकार लगावेल प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं बक्षीस आहे योगेशजी म्हस्कर यांच्याकडनं. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं बक्षीस आहे तुषारसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती आहे 14. प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 20च्या सरासरीनं धावगतीला वेग द्यावा लागेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 14 धावा. नक्कीच अवघ्या याच्यासाठी म्हणतोय की धावांचा डोंगर नव्हे शिखर उभं पुढे उपस्थित आहे. 140 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज प्रशांत शिरगाव संघाचा. धनाजी स्ट्राइक सांभाळतोय. बॅटची एज घेऊन स्लीप मध्ये चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू. एक वादळी खेळी आपण बघितली राजेश मडके सर यांची एसपीएल मधलं पहिलं शतक. कूल अँड काम मेमोरेबल इनिंग बघायला मिळाली. ओ या ठिकाणी डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स चौकार. मी म्हटलं कूल अँड काम अशी इनिंग होती राजेश मडके सर यांची. अतिशय नम्र शांत असं व्यक्तिमत्व परंतु बॅट मध्ये आग. त्याचा प्रत्यय आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत. धनाजी. ओ सुरेख फटका. कव्हरच्या वरून मारलेला चेंडू सीमा रेषे पार चौकार. कृषी विवाह आहे आणि त्या प्रित्यर्थ नक्कीच त्या विठुरायाला आळवणी या ठिकाणी एसपीएलच्या वतीनं घातली जाते आहे. धनाजी सुद्धा सुरेख फलंदाजी करतोय. 2 चौकार बॅक टू बॅक आपल्याला बघायला मिळाले. 4 धावा मिळत आहे. धावसंख्या 22 धावा. ओ निर्धाव चेंडू. लोअर फुल टॉस होता परंतु फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. परिणाम धावसंख्या स्थिरावलेली आहे 22. जगदीश तारमळे कृपया कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. प्रशांत. ओ या ठिकाणी चेंडू झेल होऊ शकतो परंतु असफल. कॉलिंग चुकलं या ठिकाणी. कमिटमेंट सुरेख होती परंतु कॉलिंग या ठिकाणी होणं गरजेचं असतं. पहिली विकेट मिळवण्याची सुवर्ण संधी होती परंतु जज करू शकला नाही क्षेत्ररक्षक. प्रशांत पुढील चेंडू पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू. फुल टॉस कनेक्ट होऊ शकला नाहीये या ठिकाणी. हे षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटकानंतर मासवणे संघाची धावसंख्या 24 धावा. कोणताही गडी अजूनपर्यंत बाद करण्यात यश आलं नाही.
140 धावांचं टार्गेट आहे. कीच एक अवघड, खूप अवघड असं आव्हान. 2 षटकामध्ये फक्त 24 धावा. द गोल्डन आर्म, द गोल्डन बॅट्समन, द गोल्डन बॉलर, द अष्टपैलू अशी व्यक्तिमत्व, द ऑलराऊंडर पर्सनॅलिटी राजेश मडके सर, कॅप्टन कूल राजेश मडके सर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव. राजेश मडके सर बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, फिल्डिंग करतायत, कॅप्टन्सी करतायत. द ऑलराऊंडर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तुषार, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. नक्कीच प्रतिष्ठेसाठी मासवणे संघ खेळतोय. हो, बॅटची एज या ठिकाणी लागतीये, परंतु सुरेख स्लीप मध्ये यष्टी क्षेत्ररक्षण होत आहे. परिणाम निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली 24. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी बॅकफूट वर जाऊन ऑफसाईडच्या दिशेनं कट होतोय चेंडू. एक धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक रोटेट करतायत धनाजी. पुन्हा स्ट्राईकचा बाट सांभाळतोय. धाव संख्या 25. यानंतरचा होणारा सामना गावदेवी गेगाव वर्सेस साडगाव संघ. आजच्या दिवसातील 2 सामने बाकी आहेत. शेवटचा सामना साबगाव वर्सेस चेरोली संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजेश मडके सर. हो, या ठिकाणी काहीसं इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतीये. एकच धाव मिळते या चेंडूवर. ऑफसाईडच्या दिशेनं पंच करण्याचा चेंडू, परंतु या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ओ, बाईच्या रूपानं नवीन गोलंदाज येतोय अमोल. पहिला चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र त्या इनिंगला पूर्ण विराम मिळतोय. तुषार बॅक टू द पेव्हलियन. नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन कोण आहे? किशोर.
किशोर टू अमोल. मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात राजेश मडके सर. जिकडे बघावं तिकडे एकच नाव राजेश मडके सर. या सामन्यामध्ये वन मॅन आर्मी प्रमाणे खेळलेत. कर्णधार पद्माकर विषय मैदानात दाखल होत आहेत. धावसंख्या या ठिकाणी 27. जे शतक झळकावलं माननीय पंढरी शेठ दांडकर आणि किरण भोईर यांच्याकडून राजेजी मडके सर यांच्यासाठी या 100 साठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालंय. सामना संपल्यावर राजेश मडके सरांनी ते घेऊन जायचं. पंढरी शेठ दांडकर आणि किरण भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस त्या सेंचुरीसाठी, गोल्डन सेंचुरीसाठी राजेश मडके सर यांच्यासाठी हे बक्षीस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. एक मोठा फटका. पुन्हा एकदा राजेश मडके सर कोणती चूक करत नाहीयेत. आज मी म्हटलं की जिकडे बघावं तिकडे एकच खेळाडू राजेश मडके सर. गोलंदाजी. नवीन फलंदाज सुद्धा अमोल येतोय. स्वतः कर्णधार पद्माकर विषय फलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न. एक अशक्य प्राय असं आव्हाने ठेपलंय ते मासवणे संघासमोर. पूर्ण मॅच मध्ये शिरगाव संघ डॉमिनेट करतोय या ठिकाणी मासवणे संघाला. बॅटची एज घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. या ठिकाणी 3 धावा पूर्ण करण्यात यश मिळतं. धावसंख्या 3 वाढते. 30 धावा. 2 धावा. धावा किती? 2च धावा. एकूण धावा 29 धावा. हे षटक संपतंय. 4 षटकानंतर धावसंख्या 29. प्रवीण गोलंदाजीसाठी शिरगाव संघाकडनं. या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. गेले 3 वर्ष शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये तो क्षण ज्याची आतुरतेने सर्व क्रिकेट रसिक वाट बघत होते, तो क्षण आज पूर्ण झाला. नॉट आउट शतक बघितलं आपण. राजेश मडके सर पुन्हा ताबा घेत आहेत. लिमिटेड ओव्हर्स 7 षटकं असतात. त्या 7 षटकामध्ये तब्बल 139 धावांचा डोंगर उभा करणं नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळते या चेंडूवर. धाव संख्या होती आहे 32 धावा.
पुढील चेंडू पुन्हा एकदा पद्माकर विशेष स्ट्राईक सांभाळतात. ओ फ्रंट फुटून खेळण्याचा प्रयत्न, परिणाम निर्धाव चेंडू. गुडलेंथवर पडलेला चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या ठिकाणी. शिरगाव संघ या ठिकाणी विजयाकडे आगेकूच करतोय. हो चांगला फटका, टायमिंग चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. वन बाउन्स चौकार. फौजी सावंत यांची संपूर्ण टीम लेफ्ट हँड साइडला बघतो आपण. 2 कॅमेरे याकडे दिसत आहेत. धावसंख्या होती 36 धावा. हे 6वं षटक नितेश घेऊन येतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर एकच धाव मिळते. म्हटलं की लाईव्ह युट्यूबला प्रक्षेपण आपण बघतोय. गौरव सावंत त्यांची पूर्ण टीम अतिशय सुरेख गेले 6 दिवस चांगलं टेलिकास्टिंग या ठिकाणी युट्यूबवर बघायला मिळतं. प्रेक्षक वर्गाला ती पर्वणी आहे. SPL च्या वतीनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी होती शिरगाव संघाकडनं. की मासवणे संघ प्रतिकार संघर्ष या ठिकाणी करतोय. ओ या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंद्रून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. धन्यवाद. नवीन फलंदाज येतोय मासवणे संघाचा. पुढील चेंडू नितेश सज्ज. एक भीमार चेंडू, पंचाचा नोचा इशारा येतोय आणि हा खणखणीत चौकार सुद्धा बघायला मिळतोय. हीच दिशा भरकटली या गोलंदाजाची या चेंडूवर. नक्कीच फ्रीट असेल पुढील चेंडू. 4 धावा प्लस 1 वाईटची धाव. धावसंख्या 5 न वाढते. 42 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्रीट असेल. एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीयेत. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 न वाढते. धावसंख्या 44. नेक्स्ट बॉल बोल्ड बाय नितेश. ओ नाइस डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मोठा फटका येतोय मिडविकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा राजेश मडके सर कलेक्ट करतायत. एकच धाव मिळते चेंडूवर. अतिशय संत गतीनं औपचारिक जस्ट फॉर्मॅलिटी सुरू आहे या ठिकाणी. विजयाच्या उंबरठ्यावर आहे या ठिकाणी शिरगाव संघ. 6 षटकानंतर धावसंख्या होते 45. शेवटचं षटक घेऊन येत आहेत पुन्हा एकदा
शिरगाव संघाची आणबान शान राजेश मडके सर. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफला चेतन प्रयत्न सुरेख होता. एकच धाव मिळते या चेंडूवर. राजेश मडके पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्ग सज्ज असतील. एक धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 46 धावा. कीच या ठिकाणी विजयाच्या 99.9% उंबरठ्यावर आहे. हो सुरेख ठिकाणी लेग ब्रेक बघायला मिळाला या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजेश मडके सर मासोडे संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर वर चेंडू आणि फिरकी बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी. यानंतरचा सामना गेगाव वर्सेस साडगाव संघ. पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळतोय. अतिशय सुरेख फिरकी गोलंदाजी होते या ठिकाणी राजेश मडके सर यांच्याकडनं. लाजवाब फलंदाजी बघायला मिळाली. लाजवाब गोलंदाजी सुद्धा बघायला मिळते. ओ टप्पा गुड लेंथ लाईन अँड लेंथ स्विंग सर्व गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळतं. अतिशय सुरेख गोलंदाजी. ओ निर्धाव चेंडू. या ठिकाणी शिरगाव संघ विजयी होतोय. सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी. What a batting performance, what a bowling performance, what a fielding performance. Man of the match चा पुरस्कार जातोय शतकवीर राजेश मडके सर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. पंढरी शेठ दांडकर आणि किरण भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा आहे. 31 चेंडू 109 धावा 2 षटकांमध्ये फक्त 4 धावा दिल्या त्यांनी. बॉलिंग मध्ये बॅटिंग मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं मासोडे संघाला. अतिशय सुरेख परफॉर्मन्स. कीच अस्तित्वासाठी खेळतायत आता गेगाव संघ. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शतकवीर राजेश मडके सर. 1000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा सुपूर्द करण्यात येईल. पंढरी शेठ दांडकर आणि किरण